आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. वार्षिक स्नेहसंमेलन 2026 उत्साहात संपन्न. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा गोरेगाव वांगी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे वार्षिक स्नेहसंमेलन 2026 हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात वर्धन ॲग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रम बाबा कदम, प्राथमिक शिक्षणाधिकारी सातारा श्री अनिस नायकवाडी, गट शिक्षणाधिकारी सौ सोनाली विभूते, केंद्र प्रमुख श्री रफिक मुलानी, माननीय सरपंच श्री रवींद्र कदम, श्री आबासाहेब कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सचिन जगताप तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक आणि कलात्मक सादरीकरणांमधून त्यांच्या अंगी असलेली कला, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता याचे अत्यंत सुंदर दर्शन घडले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. तसेच विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होते. यावेळी युवा नेते श्री महेश पाटील, माननीय चेअरमॅन श्री दादासाहेब कदम, माननीय चेअरमॅन श्री आनंदराव कदम, माननीय ग्रामपंचायत सदस्य श्री धनाजी पवार, आरपीआय युवा तालुका अध्यक्ष श्री मयूर बनसोडे, सरपंच प्रतिनिधी श्री नाना जाधव, आर्किटेक्ट श्री राज कदम, श्री नाना शिंदे, श्री राजेंद्र चव्हाण, श्री बाळकृष्ण शिंदे, श्री रामदास माळी, श्री शंकर पवार, श्री सचिन सावंत, श्री अमोल शिंदे, श्री प्रदीप जाधव, सौ वर्षा चव्हाण, सौ कोमल कदम, श्री चंद्रशेखर खरात, माननीय वाईस चेअरमॅन श्री शहाजी खाडे, श्री शिवाजी खाडे, माननीय अध्यक्ष श्री सूर्यकांत कदम, सूत्रसंचालक श्री शंकर देशमाने सर, श्री समीर बागवान, श्री देविदास ढोले, श्री संजय सुतार, श्री दत्ता साठे, श्री शरद माळवे, श्री सत्यवान मोहिते, श्री सुरेश सर्वगोड तसेच शाळेतील सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.